केंद्रीय रेल्वे आणि जलशक्ती राज्यमंत्री व्ही सोमण्णा यांनी सोलापूर विभागातील रेल्वे स्थानकांची व्यापक पाहणी केली। रेल्वे आणि जलशक्ती राज्यमंत्री व्ही सोमण्णा यांनी 1 जून रोजी मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागातील ताज, सुलतानपूर, कलबुर्गी आणि सोलापूर स्थानकांचा विस्तृत पाहणी दौरा केला। त्यांनी सोलापूर विभागाच्या दौऱ्याची सुरुवात ताज सुलतानपूर स्थानकापासून केली, जिथं त्यांनी मालवाहतुकीच्या ठिकाणी पाहणी केली। यावेळी सुविधा आणि ऑपरेशनल प्लॅनचा आढावा घेतला। अधिकाऱ्यांनी त्यांना मालवाहतुकीच्या धोरणात्मक भूमिकेबद्दल आणि प्रादेशिक व्यापारावर त्याचा होणारा परिणाम याबद्दल माहिती दिली। कलबुर्गी स्थानकावर सोमण्णा यांचं अधिकारी वर्ग आणि विविध संघटनांच्या वतीनं स्वागत करण्यात आलं। त्यांनी अमृत स्टेशन मास्टर प्लॅनची सविस्तर पाहणी केली। प्रवाशांसाठीच्या सुविधा वाढवण्यासाठी आधुनिक शाश्वत पायाभूत सुविधांचं महत्त्व अधोरेखित केलं। मंत्र्यांनी उपस्थित प्रतिनिधींसोबत तक्रार निवारण बैठक देखील घेतली, जी सार्वजनिक सहभाग आणि पारदर्शक प्रशासनासाठी त्यांची वचनबद्धता दर्शवते। कलबुर्गी इथं पत्रकार परिषदेत सोमण्णा यांनी माध्यमांशी संवाद साधला आणि विविध चालू तसंच आगामी रेल्वे विकास प्रकल्पांबद्दल माहिती दिली। शेवटच्या टप्प्यात सोलापूर इथं पाहणीवेळी माननीय मंत्र्यांना अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत सोलापूर स्टेशनवर पूर्ण झालेल्या आणि सुरू असलेल्या प्रकल्पांबाबत व्यापक माहिती देण्यात आली। या प्रकल्पाचं उद्दिष्ट सोलापूर स्थानकाचं आधुनिक आणि प्रवाशांसाठी अनुकूल स्थानकात रूपांतरित करणं हे आहे। व्ही सोमण्णा यांच्यासोबत संपूर्ण दौऱ्यात सोलापूर विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक डॉक्टर सुजित मिश्रा, विभागीय रेल्वे शाखा अधिकारी आणि इतर रेल्वे कर्मचारी उपस्थित होते। ही भेट भारतीय रेल्वे नेटवर्कमध्ये पायाभूत सुविधांच्या सुधारणांना गती देण्यावर आणि प्रवासी सेवा सुधारण्यावर भारतीय रेल्वेनं आढळ लक्ष अधोरेखित करते।